भेटी लागे जीवा लागली असं अशी आम्हाला सगळ्यांना आतुरतेने आम्हाला अगदी ओढ लागलेली आहे। आम्ही आळंदीपासून आता अगदी जवळ आलो, अगदी पांडुरंगाच्या अगदी चरणापासून। माझी पहिलीच वारी होती, पण मला इथे आल्यापासून अजिबात थकवा काहीच जाणवत। माऊली आम्हाला बरोबर घेऊन म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला आणि ही मजा अशी दुसरीकडे नाही आहे। अगदी ह्या सोहळ्यामध्ये अगदी खूप आम्ही अगदी आनंदित झालो आणि या माऊलींनी शेतकऱ्याला सर्वांना खूप आनंद। वारीचा आनंद काय वेगळा काय सांगाल वारीला ह्या वर्षी वारीला येताना कशी मजा किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी काय सांगाल? वारी एक विशेष आहे, पायानं होतो तो प्रवास होतो, हृदयानं चालल्या जातं त्याला यात्रा म्हणा, पण शरीर पाय मन आणि हृदयासोबत जे एकत्रित होतं त्याचं नाव वारी। वारीचा आनंद अवर्णनीय, ते शब्दात कधी सांगता येत नाही। एखादा अभंग जरी म्हटलं तर काय आम्हाला तुमच्या संस्थेमध्ये कळतं का? एखादा अभंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागालिंग पुंडलिक, चंद्रभागालिंग पुंडलिक, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग। गजर आनंदाचा भक्तिमय सोहळा खऱ्या अर्थानं रंगला गेला किंवा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठंतरी आनंद खऱ्या अर्थानं ही किती दिवस 20 दिवस आपण चालताय खऱ्या अर्थानं अभंग प्रत्येकाला ऐकू आल्यावर चेहऱ्यावर एक टवटवी निर्माण झाली। काय सांगाल ह्या वर्षी वारीचं? वारी हा सांगण्याचा विषय नाही तर वारी हा अनुभवण्याचा विषय, आणि ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही। प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे। आज एकदम पंढरपुराच्या जवळच आपण वाखरी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आज शेवटचं रिंगण असल्यामुळं सर्व वारकरी मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद आहे। एक तरुण म्हणून काय सांगाल की आपण जर आता पाहिलं तर वृद्ध किंवा असे वयस्कर व्यक्ती ह्या वारीला वारकरी संप्रदायामध्ये वयस्कर व्यक्ती, पण तरुणांची ह्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये येण्याची भूमिका आता तयारी झाली। तरुण खऱ्या अर्थाने यात प्रोत्साहन आहे, तरुण येतात, काय सांगाल? तरुणांचं प्रेरणा माऊलीच तरुणांची प्रेरणा आहे। माऊलीकडे पाहूनच तरुण सगळे येतात। माऊलीच्या वारीमध्ये एकदम उत्साह असतो, सगळे तरुण एकत्र येऊन उत्साहाने वारीत चालतात, भजन करतात, आनंद आहे। काय सांगाल महाराज? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही। वारी म्हणजे सुख सोहळा, भरपूर आनंद। किती वर्ष झालं चालतंय? मी 3 वर्ष झाले। काय मागाल विठ्ठलाला ह्या वर्षी? काय साकडं काय घालायला? साकडं काय नाही, पूर्ण जनता सगळे वारकरी सुखी समाधानाने वारी पार पडू दे आणि माऊली तर तसे सगळ्याला आनंदित ठेवित। विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा। आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या चरणी ही केलेली रचना। विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा, हे जगदीश्वरा, पुंडलिका भेटी वैकुंठीचा राणा भूतलावरती आला, माऊलीच्या रूपाने भूतलावरती आम्हा अमृतानुभव दिला, एकनाथ नामदेव तुकाबांच्या रूपाने मधुरवाणीतून आम्हा कृपा आशीर्वाद दिला, पांडुरंगा पांडुरंगा संतांची मांदियाळी जमली तुझ्या दारी, देई आशीर्वाद आम्हा बाळ गोपाळा लेकुराशी, पालखी सोहळ्याने येतो आशीर्वाद घ्यावया, ठेवी कृपा आम्हावरी हे जगत जीवना विठुराया। तर आपण पाहिलं गेलं तर एका बाजूला वारकरी संप्रदायामध्ये वयस्कर आणि वृद्ध लोकांचं प्रमाण खऱ्या अर्थानं जात असतं, पण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर तरुण पिढीसुद्धा या वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं कौल खऱ्या अर्थानं वाढत चाललं, किंवा वारकरी संप्रदायामध्ये तरुणांचा कल किंवा तरुण खऱ्या अर्थानं त्यामध्ये इच्छुक आहे। तरुणांशी मी खऱ्या अर्थानं संवाद साधणार आहे, तरुणांशी या सर्व रिंगणाच्या परिसरामध्ये तरुणाई खऱ्या अर्थानं
अर्थानं या रिंगणामध्ये खऱ्या अर्थाने पारंपरिक नृत्य असते. काय वाटतं यावर्षी वारीचे नियोजन कसं खऱ्या अर्थानं एक तरुण म्हणून आता आपण आता पाहिलं तर वयस्कर किंवा वृद्ध लोक वारीच्या या सोहळ्यामध्ये सोहळ्यामध्ये सामील होत. तरुण म्हणून काय वाटतं की इथं जी वारी होती हा जो आनंद आहे हा स्वर्ग सुद्धा नाही, हा सुद्धा सोळा स्वर्गी नाही. इथं लहान असो मोठा असो सर्वांना समभावे, कुणी वेळायचे असो कुणी काही असो सर्वांना समभावे. काय सांगाल या तरुण पिढीला आता या तरुण पिढीला वारीच्या बद्दल किंवा विठुरायाच्या रुक्मिणीला पाहण्यासाठी डोळे भरून आतुर झालेले वारकरी खऱ्या अर्थानं 20 ते 25 लाख वारकरी पंढरपूर नगरीमध्ये येतात. काय सांगाल पंढरपूरमध्ये येतात एवढा पंढरीचं महिमान आहे की लोक एवढे पंढरपूरला येतात. कारण की हा जो भगवान परमात्मा आहे असा कुठलाच देव नाही की ज्या देवाचं डायरेक्ट पायाचं चरणाचं दर्शन होतं. फक्त एवढ्या देवामध्ये एकच देव श्रीमंत आहे तो म्हणजे पांडुरंग, की तो कुठलाही भक्त असो त्या भक्ताला डायरेक्ट चरणांवरती त्याच्या चरणावरती जागा देतो, चरणावरती नतमस्तक. तरुण पिढीला काय सांगाल आता आपण पहिले तरुण पिढी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय ऍक्सेप्ट करत नाही तर त्यांना काय सांगतात की तरुण पिढी आता बाहेरच्या लोकांमध्ये म्हणजे बाहेरचं जे जग आहे त्या जगामध्ये खरं मानते वारकरी किंवा देव हा सत्य मानत नाही, तो खोटा मानतात. पण हा जो कोरोना आहे या कोरोनामुळे तुम्हाला तर कळत असेल की कोणता देव खरा आहे, देवाशिवाय काहीच नाही. तर आपण पाहिलं गेलं तर वारीच्या ह्या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं वयस्कर वृद्ध लोकांचा सहभाग आनंदामध्ये सोहळा. तरुण म्हणून काय सांगाल या सर्व माहोलामध्ये आपल्या चेहऱ्यावर आनंद आहे, शेवटचं रिंगण या ठिकाणी पार पडते, काय सांगाल? काही नाही, माऊलींची कृपा आहे सगळी सगळ्यांवर. माऊली जेवढी हिंमत देतील तेवढं होईल सगळ्यांकडून बस. आणि देवाने पण हे पितांबर पांघरण्यासारखं सावली केली आहे. या टायमाला नेहमी ऊन असतं त्याच्यामुळे उन्हाचा पण त्रास नाही आहे आणि सगळे आरामात खेळत आहेत. किती दिवस झाला आपण चालताय, कोणत्या अडचणी किंवा किती अडचणीला सामोर गेलं काय असा प्रसंग सांगा? अडचणी पावसाचीच अडचण येते, फक्त बाकी कसली अडचण येत नाही. आणि माऊली दातून पण चालण्याची शक्ती देतेच. तर आपण पाहिलं गेलं तर आपल्या महाराष्ट्राला संस्कृती आहे खऱ्या अर्थानं. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, माऊली असतील, तरुणांनी घेतली पाहिजे का किंवा तरुणांना पुढे वाढत चालवलं पाहिजे? हो, आता आम्ही पण तरुणच आहे. आम्ही येतो म्हणजे आम्ही प्रोत्साहनच देतो बाकी तरुणांना. नवीन तरुणाला काय सांगा? नवीन तरुणांनी पण याचा आनंद घेतला पाहिजे, यात सहभागी झालं पाहिजे. अनुभव एकदा घेतला का ते दरवर्षी येतीलच पुढे. काय सांगाल? आता माऊलीमध्ये आपण सगळे जल्लोष असतो, सगळ्यांचा सगळे नाचतात खेळतात तेव्हा सगळ्यांना चांगलं वाटतं. आता एकच दिवस राहिला आहे पंढरपूरला पोहोचायला, तरी सर्व भाविकांनी असंच खुश आणि रोज वारी केली पाहिजे सगळ्यांनी. पाहिलं गेलं टाळ मृदुंगाच्या आवाजात भगव्या पताकाने पंढरपूर नगरी गजबजून कसं वाटतं विठ्ठल रुक्मिणीला पाहण्यावर? 20 दिवस आपण चाललाय विठ्ठल रुक्मिणी, पण काय मागाल विठ्ठल रुक्मिणीला? तसं तर देवाकडे मागण्यासारखं काही नाही आहे, त्याने जे दिले ते खूप काही आहे. आणि आपल्या संप्रदायाचा वारसा महाराष्ट्रात फार जुना आणि फार पूर्वीपासून चालवला जातो. संप्रदाय म्हणजे महाराष्ट्रातलं एक अनोखं वैभव आहे. सगळ्यांसाठी ही संपत्ती फार विचारपूर्वक जपण्यासारखी. आणि हल्ली जे तरुण आहेत त्या तरुण मंडळींनी हा वारसा पुढे चालवणं फार गरजेचं आहे. इथं आता बघत असाल तुम्ही, हे सगळी मंडळी जमलेली आहे, अख्खे सगळे विठ्ठलमय आहेत. इथे भेदभाव कसलाही केला जात नाही. यारे यारे लहान थोर भले ते याती नारी नर असं म्हणतात. इथे सर्वांना अधिकार आहे, सगळ्यांची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नामस्मरणात हरीच्या नामामध्ये आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण इथं आलं पाहिजे. या जयघोषामध्ये सामील होण्यासाठी खऱ्या अर्थानं तरुण पिढीचे प्रोत्साहन खऱ्या अर्थानं जादा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत चोकोबा असतील, संत ज्ञानेश्वर असतील, अशा वेगवेगळ्या संतांचे वारसा लाभलेलं हे महाराष्ट्र आहे. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढीसुद्धा या वारशाला जपण्याचा प्रयत्न करेल.
हे वाखरीमधील शेवटचं रिंगण खऱ्या अर्थानं तरुणाई किंवा असेल तरुणाई असेल वयस्कर असेल महाराष्ट्राला लागलेली वारकरी संप्रदायाची मोठी संस्कृती आपल्या महाराष्ट्राला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून शासन असेल किंवा पंढरपूर नगर परिषद असेल या सर्व गोष्टी वारकऱ्यांच्या अडीअडचणी असतील किंवा सर्व गोष्टींना किंवा वारकऱ्यांची गैरसोय असेल या सर्व प्रश्नावर वारकरी संप्रदाय किंवा पंढरपूर प्रशासन खऱ्या अर्थानं काम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढ होईल किंवा प्रत्येक वारीच्या कालावधीमध्ये ह्या वर्षी वारकऱ्यांचं प्रमाण खऱ्या अर्थानं जादा आहे किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये विठ्ठलाचा जयघोष खऱ्या अर्थानं आपल्याला दिसतोय. अमोल मानेसह मी अमर गायकवाड, वाखरी.